चलो मुलांनो, लास्ट सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व केलेला आहे आणि तो बेस होता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवर. आता आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1. प्रॉब्लेम सेट 1 म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक ओपन करा आणि चॅप्टर एंड झाल्यानंतर ऑन पेज नंबर 26 आहे ना, 26 वर आपल्याला काही प्रॉब्लेम दिलेले आहेत, ते आता आपण सॉल्व करणार आहे. आता काही प्रश्न असे की जे मी समोर सोडवणार आहे, जे मी काही लिहून देणार नाही आहे. तर फर्स्ट जो आहे त्याचं जे नाव दिलेलं आहे बघा तुम्ही, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह कोणते आहेत ते शोधायचे आहेत. म्हणजे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, म्हणजे सॉर्ट ऑफ MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत. असे 5 क्वेश्चन्स आहेत आणि वी हॅव टू सॉल्व नाव. तर त्यातलं फर्स्ट जे आहे ते सिलेक्ट अप्रोप्रिएट मधलं जे पहिलं आहे ते असं दिलेलं आहे की देर इज अ 2 ट्रायंगल्स. सो देर आर, मी आता व्यवस्थित काढत नाही आहे, सिम्पली तुम्हाला कळण्यासाठी मी तर ड्रॉ करणार आहे, कारण छोटे छोटे आहेत, सोपे सोपे गोष्टी आहेत. सो देर इज अ ट्रायंगल ABC. देर इज अ ट्रायंगल ABC दिलेला आहे. And there is another triangle which is given as QRP. Okay, QRP. असे 2 ट्रायंगल दिलेले आहेत आणि and they are in 1:1 असं दिलेलं आहे. सो ट्रायंगल बघा काय, ट्रायंगल ABC and triangle PQR in a 1:1 correspondence. 1:1 correspondence. Then options दिलेले आहेत. आपल्याला राईट ऑप्शन विचारलाय का कोणता आहे तो. देन AB upon QR is equal to BC upon PR is equal to CA upon PQ असं दिलेलं आहे. हे 2 ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR, आणि ह्या 2 ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल PQR आणि ABC मध्ये, इट इज गिवन दॅट AB अपॉन BC इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन PQ. तर या केसमध्ये कोणते ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत हे शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स शोधायचं आहे, म्हणजे कोणती बाजू कुठल्याला सिमिलर आहे हे आपल्याला शोधायचं. सो लेट्स डू दॅट. सो AB आणि AB ची करस्पॉन्डिंग साइड दुसऱ्या ट्रायंगल मध्ये QR. AB म्हणजे हा झाला AB, याला मी एक लाईन मारतो. AB च्या करस्पॉन्डिंग QR, बरोबर आहे. ओके. BC च्या करस्पॉन्डिंग PR, BC ला मी 2 लाईन्स मारतो. PR म्हणजे ही लाईन झाली PR म्हणा किंवा RP म्हणा, बोथ आर सेम. आणि CA म्हणजेच AC इज इक्वल टू PQ, म्हणजे हे 3 लाईन मारतो. म्हणजे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल QRP असंच लिहायला पाहिजे. म्हणजे AB इज सिमिलर टू QR, BC इज सिमिलर टू PR or RP, and CA इज सिमिलर विथ PQ. तर A to B, B to C, C to A. Similarly Q to R, R to P, P to R. So यातला ऑप्शन कोणता आहे बघा. So that we can say triangle PQR. आता ऑप्शन्स A, B, C दिले आहेत. A काय दिलं आहे, ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. तर PQR आणि ABC सिमिलर आहेत का?
बघूया आपण. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. वेदर दिस ऑप्शन इज करेक्ट ऑर नॉट. ए म्हणजे अनिता. बघूया आपण. PQ इज पहिला कुठला आहे PQ AB बरोबर आहे का? नाही. PQ AC बरोबर आहे. सो दिस ऑप्शन इज नॉट देयर. बरोबर. PQ should be correspondence with AB. तर PQ कुणा बरोबर आहे? AC बरोबर आहे. सो दॅट इज नॉट द ऑप्शन. B सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे? ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल CAB. बघूया आपण. चेक करूया. PQ जो आहे तो CA बरोबर. PQ इज विथ CA. ओके. हे पहिलं तरी बरोबर आहे. हे आणि हे बरोबर आहे. ओके. QR इज प्रपोर्शनल टू AB. QR इज प्रपोर्शनल टू AB म्हणजे हेही बरोबर आहे. प्रपोर्शनल टू AB. राईट. अँड PR इज प्रपोर्शनल टू CB. यस. PR इज प्रपोर्शनल टू BC म्हणजे CB. सो दिस इज द राइट आंसर. अरे कुछ ध्यान में आ रहा है? नहीं आ रहा है? सिक्वेन्स बघा. सिक्वेन्स करस्पॉन्डन्स AB या साईडला काय आहे, BC या साईडला काय आहे, AC या साईडला काय आहे, हा करस्पॉन्डन्स पाहायचा आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. काही पण सिक्वेन्स चालणार नाही. आता C आणि D जे आहेत ते तुमचं तुम्ही चेक करून बघा. आन्सर इज B. हा झाला पहिला. दुसरा प्रश्न काय दिलाय बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये इफ काय दिलंय? इफ ट्रायंगल इन ट्रायंगल DEF दोन ट्रायंगल दिलेले आहेत. सो दिस इज अ वन ट्रायंगल DEF आणि दुसरा ट्रायंगल दिलेला आहे PQ आणि R. ओके. असं दिलेलं आहे. आणि काय दाखवलंय बघा. इथं दाखवलं. इथं हा क्रॉस चिन्ह मारलंय. इथं पण हा क्रॉस मारलाय. इथे हा एक होल असं एक सर्कल मारलंय. असा इथं हा सर्कल मारलाय. राईट. आता हे दोन ट्रायंगल आहेत. ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय दिलंय बघा. इफ अँगल D इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q. पुस्तक काढा. अँड angle R is congruent with angle E असं दिलेलं आहे. and then which of the following statement is false असं विचारलेलं आहे. आता खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यातली फॉल्स स्टेटमेंट शोधून काढायचं आहे. D आणि Q हा इथे चिन्ह दाखवलेलं आहे. स्मॉल राउंड सर्कल दाखवला आहे. दॅट मीन्स angle D is congruent with angle Q, that is given. Angle R is congruent with angle E. So that means both the triangles are similar triangles. Is it not? Yes. Which test? AA test. By AA test, both the triangles are similar. So what we can write down? So we can write down triangle. Right? Triangle कोणते कोणते आपण इथे D घेऊया. तर पहिला D ला D शी कोणता इकडं Q आहे. DE E बरोबर कोणता आहे R. आणि उरला कुठला F. हे बोथ आर इक्वल. देन दिस ऑल्सो हॅज टू बी इक्वल. सो F इज कॉन्ग्रुएंट विथ P. सो दिस इज व्हॉट वी गेट. आता आपण खालचे ऑप्शन बघूया. कोणते कोणते ऑप्शन बरोबर आहेत आणि त्यातला एक चुकीचा आहे. कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे EF अपॉन PR इज इक्वल टू DF अपॉन PQ. बघूया आपण. रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड नॅचरली इक्वल असणार आहे का? कारण काय? बिकॉज बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. आता करस्पॉन्डिंग आहे का बघूया. EF म्हणजे हा झाला. ओके. EF च्या करस्पॉन्डिंग PR किंवा RP. येस. दिस इज ओके. इज इक्वल टू करस्पॉन्डिंग DF च्या करस्पॉन्डिंग QP किंवा PQ. सो दिस ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. ओके. साइड्स आर करस्पॉन्डिंग. तर बी ऑप्शन काय दिलाय बघूया. B is given as DE divided by PQ is equal to
EF अपॉन RP. आता हा ऑप्शन बरोबर आहे का बघूया. आपल्याला ऑप्शन शोधून काढायचा आहे जो चुकीचा आहे. वी हॅव टू फाइंड द स्टेटमेंट विच इज फॉल्स. आता DE म्हणजे पहिले दोन झाले अपॉन PQ. अरे इथं QR यायला पाहिजे होता. सो इथं QR आहे का नाही आहे. ओके फाईन. EF म्हणजे हा झाला EF डिवाइड बाय RP याला बोलतो RP. हे बरोबर आहे. EF अपॉन RP इज करेक्ट बट DE अपॉन PQ चालणार नव्हता. DE अपॉन इथं QR पाहिजे होता. सो दिस इज अ रॉंग आन्सर. सो B इज अ फॉल्स स्टेटमेंट. C आणि D एनीवे दे आर गोइंग टू बी ट्रू कारण 4 पैकी एक उत्तर चुकीचं असणार. यू ट्राय द C आणि D, चेक करा वेदर दे आर करेक्ट ऑर नॉट. सो दिस इज द सेकंड वन. देन विल गो टू थर्ड वन. थर्ड वन काय दिले बघा. दोन ट्रायंगल दिलेले आहेत. सो देर आर टू ट्रायंगल्स आणि या ठिकाणी हे दोन असे मारलेले आहेत. या ठिकाणी दोन मारले आहेत. दिस अँगल्स आर करेक्ट congruent. This angle is congruent. So this is ABC and this is the DEF. असं दिलेलं आहे. आता समोर बघूनच तुम्हाला कळणार की दोन अँगल जर इक्वल असतील तर दोन ट्रायंगल कसे असणार आहेत. ते दोन्हीही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असणार आहेत. सो नॅचरली वी नो दॅट इथून कळते आपल्याला ट्रायंगल ए त्यानंतर BC घेऊ. ही सिमिलर विथ B शी कोण आहे तर E आहे. सो E आणि C शी कोण आहे F. सो नॅचरली A बरोबर कोण असणार आहे. A बरोबर असणार आहे D. सो DEF. ओके दिस इज बाय AA टेस्ट. आता प्रश्न काय विचारलाय बघूया. प्रश्न विचारलाय AB इज इक्वल टू 3D. AB इज गिवन ॲज 3D. म्हणजे AB हा जर एक असेल, DE जर एक असेल तर AB इज 3 टाइम्स. DE जर 1 टाइम असेल तर हा 3 टाइम्स आहे. आता ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल ABC. याचा अर्थ रेशो ऑफ AB अपॉन DE इज इक्वल टू रेशो ऑफ BC अपॉन EF इज इक्वल टू रेशो ऑफ AC अपॉन DF because that is a property of similar triangle. So from here we can write down AB upon DE is equal to BC upon EF and that is equal to AC upon DF. आणि ही व्हॅल्यू किती आहे. हा जर आपण AB इकडे घेतला आणि DE जर इकडे घेतला तर विल गेट द 3 व्हॅल्यू. So this is going to be AB upon DE. This is going to be 3. अजून आपण प्रश्न बघितलेला नाहीये. आपण फक्त हे अनालिसिस केलेलं आहे. हे आपण फक्त अनालिसिस केलंय. प्रश्न काय ते बघू. Which of the statement regarding the two triangles is true? या दोन ट्रायंगल मधलं कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. The triangles are not congruent and not similar. When we call the two triangles are congruent, the two triangles are the congruent if all the three sides are equal and if all the three angles are equal and their corresponding angles are equal, then we call both the triangles are congruent and similar. आता या ठिकाणी हे ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही आहेत. Which test? AA test. So the option 1 मध्ये काय म्हणतोय. The triangles are not congruent and not similar. अरे सिमिलर आहेत ना. सो पहिला आन्सर चुकीचा आहे. सेकंड, द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. येस, द ट्रायंगल्स आर सिमिलर. वी हैव प्रूव्ड बाय AA टेस्ट. They are not congruent because AB is not equal to DE. AB is 3 times DB. जर AB is equal to DE असता, BC is equal to EF असता, AC is equal to DF असता तर हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले असते. सो आन्सर B is the right answer. The triangles are similar but not congruent. Third, the triangles are congruent and similar. Wrong. They are similar but not congruent. And third, none of the above statement is true. That is the wrong answer.
द करेक्ट आंसर ऑप्शन इज बी. करेक्ट ऑप्शन इज बी. अरे कुछ ध्यान में आ रहा है की नहीं आ रहा है? अरे कुछ ध्यान में आ रहा है की नाही आ रहा आहे? पहिला आपण दोन ट्रायंगल काय केले, प्रूव्ह केले सिमिलर आहेत बाय ए टेस्ट. आणि AB इज इक्वल टू 3D म्हणजे हा ट्रायंगल मोठा आहे, हा ट्रायंगल छोटा आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल साईजला लेंथला सेम आहेत का? नाहीत. सो दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. आता 4 नंबरचा प्रश्न बघा. 4 नंबरचा क्वेश्चन आपण लास्ट टाइम केलेला आहे. ट्रायंगल ABC आणि DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणजे काय झाले? ऑल अँगल्स आर 60, 60, 60 in both the triangles. So by test both the triangles are similar. आणि त्याचा एरिया दिलेला आहे, एरियाचा रेशो दिला आहे 1:2. आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 6 जाऊन बघा. इट इज द सेम क्वेश्चन रिपीटेड in the problem set 1 and that we have solved in the last video session. Go back to last video session and repeat that fourth question. The answer is D 4√2, but that you can anyway find it out. Okay, आपण फिफ्थ सोडू. थोड़ा फिफ्थ जरासा वेगळा आहे. I will draw a diagram fifth here. Fifth, there is a triangle ABC and there is a line drawn parallel to BC and that is XY, and given XY is parallel to BC. Okay, XY is parallel to BC. Which of the following statement is true or false विचारलंय. राइट. तर फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे ए ऑप्शन. मी तो ऑप्शन लिहितो. आय विल राइट डाउन द ऑप्शन. ए ऑप्शन इज AB upon AC is equal to AX upon AY. B option, AX upon XB is equal to AY upon AC. Then C option, AX upon YC is equal to AY upon XB. And option D, AB upon YC is equal to AC upon XB. So these are the 4 options are given and we have to find it out which option is the correct option out of this one. So let us first find it out. If we want the ratios to be equal, then we have 2 ways to determine the ratios. One is by BPT and another is by similar triangles. म्हणजे BPT मध्ये पण आपण रेशो लिहू शकतो, अँगल बायसेक्टर मध्ये पण रेशो लिहू शकतो, त्याचबरोबर सिमिलर ट्रायंगल्स मध्ये पण आपण रेशो लिहू शकतो. तर इथं नेमका कोणता वापरायचा आहे? तर आपण जर आता हे 2 ट्रायंगल हे जर 2 लाईन जर इक्वल असतील, पॅरलल असतील, तर नॅचरली पहिला तर आपण एक लिहू शकतो बाय बीपीटी. बीपीटी मध्ये काय आहे? इफ अ लाईन इज ड्रॉन पॅरलल टू वन ऑफ द लाईन, इट इंटरसेक्ट द अदर 2 लाइन्स इन इक्वल proportion. So we can know that. So by BPT, AX upon XB, AX upon XB is equal to AY upon YC. This is true. पण हे ऑप्शन आहे का बघू याच्यामध्ये. AX upon XB इथं आहे and that is equal to AY upon, बघा हा एक ऑप्शन तर आहे. AX upon XB आहे आणि AY upon AC आहे. इथं YC पाहिजे, म्हणजे YC पाहिजे. So this option is not there. So this option is wrong option. So this is a wrong option आपल्याला इथं कळालं आहे. So BPT मधलं इथं कुठं आहे का बघा. Now AX upon YC नाही आहे बघा. So this is the only one option which is from BPT. Second, angle bisector वापरू शकत नाही because there is no angle bisector. By similar triangle बघू आपण. By similar triangles. कोणते 2 ट्रायंगल इथं आहेत? AXY आणि दुसरा मोठा ट्रायंगल आहे ABC. Whether these 2 triangles are similar? Yes,
आपण आधी केलेलं आहे. दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. का सिमिलर आहेत बघा, हा अँगल एक आहे करस्पॉन्डिंग अँगल, हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल, बिकॉज इट इज अ पॅरलल लाइन्स. This is a common. So by AA test, both the triangles are similar triangles. So triangle AXY, right, is similar to triangle ABC. Triangle ABC. बरोबर ना? मोठा ट्रायंगल छोटा ट्रायंगल से सिमिलर आहे की नाही? आहे. If that is the case, then we know that the ratios of corresponding sides is also इक्वल. तर इथं काय AB अपॉन AC, AB अपॉन AC बघा आता हा AB, सो हा AB अपॉन, सो AB इथं लिहू आपण AB अपॉन AX, ही AB आहे. करस्पॉन्डिंग साइड्स रेशो AB अपॉन AX इज इक्वल टू AC अपॉन AY, AC अपॉन AY, and that is equal to BC upon XY. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? बघा, हा AB अपॉन AX पहिला इज इक्वल टू AC अपॉन AY, AC अपॉन AY इज इक्वल टू BC अपॉन XY, BC अपॉन XY. म्हणजे मी पहिला ABC घेतला, ABCच्या सिक्वेन्सने मी AXY घेतला. आता याच्यामध्ये कोणतं बसतं काय बघू, तर हा जो पहिला बघितला AB अपॉन AC, हा आपण इकडे घेऊ आणि हा इकडे घेऊ. सो विल गेट AB अपॉन AC. हा AX इकडे घेतला तर डिनॉमिनेटर न्यूमरेटर जाईल आणि AX अपॉन AY. सो दिस इज फर्स्ट ऑप्शन. थोडंसं जरा ट्रिकी आहे बट सोपं आहे. थोडं ट्रिकी आहे पण सोपं आहे. म्हणजे बीपीटी लावून बघितला, बीपीटी मध्ये काय काय याच्यामध्ये नाही आहे, मग मी काय वापरलं, सिमिलर ट्रायंगल वापरलेला. आणि वी नो दॅट जर एखादी लाईन जर पॅरलल असेल तर हा छोटा ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला काय असणार आहे, सिमिलर. AC अपॉन AB अपॉन AC इज इक्वल टू X अपॉन AY. आणि हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचे रेशोज इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला पुढं वापरावे लागणार आहेत. तर हा एक पार्ट झाला. नाव विल गो टू द सेकंड वन. हे लिहून घ्या. In that three lines, it cuts in equal proportion. So by, I can write down, so by theorem of parallel axis, theorem of parallel lines, theorem of parallel lines. काय म्हणतं आपल्याला theorem of parallel lines? What it says? It says that AB upon BC, AB upon BC is equal to PQ upon QR. This is a one pair. Then BC upon, so BC upon CD, BC upon CD is equal to QR upon RS, QR upon RS, right? So that is what it says. आणि काय म्हणतं, we can write down like this way also. AC upon CD. We can write down AC upon CD. That is also equal to AC upon CD. AC upon CD. And that is equal to AC is corresponding PR. PR upon RS. That also we can say. हा पण रेशो इक्वल असणार आहे, राईट. I can say AD, right? I can say AD upon AC. हेच घेतलंय AD upon, sorry, AD upon AC is equal to AD च्या corresponding PS, sorry, PS AD full length है, corresponding PS divided by AC च्या corresponding PR. असे असंख्य रेशोज तुम्ही लिहू शकता. यू कॅन मेक एनी रेशो लाईक दिस वे. आता आपल्याला हे काढायचं, आपल्याला
काय सोपा विचारले काय? PQ विचारलाय, QR विचारलाय, RS विचारलाय, PS दिलेला आहे. PS दिलेला आहे एवढा बघा. PS किती दिलाय? 280. सो नाव इट इज सिंपल मॅथमॅटिक्स आहे. करत जाऊया आपण. आय कॅन राईट डाऊन. पहिला बघूया. AD मला PS दिलेला आहे. सो आय टेक AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. AB अपॉन PQ. आता यात व्हॅल्यू काय? AD किती दिलेला आहे? AD हाऊ मच? AD किती आहे बघा. AD इज इक्वल टू 70, 60 आणि 80. दिस इज 210. सो AD किती आहे? AD इज 210. AD अपॉन PS. PS किती दिलेला आहे? PS इज 280. सो AD अपॉन PS. तर हे असं न घेता आपल्याला थोडं जरासं रेशोज घ्यायला पाहिजेत ना. आपल्याला PQ काढायचं आहे आपल्याला. सो व्हॉट विल डू? AD डिवायडेड बाय AB असं घेऊ आपण. AD डिवायडेड बाय AB should be equal to PS डिवायडेड बाय AD च्या करस्पॉन्डिंग PS आणि AB च्या करस्पॉन्डिंग PQ. So we will put the values now. So AD किती आहे? AD is 210 divided by AB is how much? AB is 60 and that is equal to PS. PS is given as 280 and divided by PQ. So if you transfer the figures, PQ या साइडला घेऊ, so we'll get 280 into 60 divided by 210. 0 ने 0 को मार दिया. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 40 येणार. 3 दोन्ही 6, 2. So PQ is going to be 80. PQ is going to be 80. So it is as simple as that. थेरम वापरलाय कोणता? Parallel lines cut by transversals. If two transversals cut or intercept 3 parallel lines, then the intercept ratio of intercept is always equal. आता आपण हा घेतला A, B आणि D अशा आपण 3 लाईन्स घेतल्या. आता याच्यामध्ये काय केलं आपण? AP, BQ आणि DS अशा 3 लाईन्सचा आपण थेरम वापरला. आता आपण काय करू? BCD घेऊ. BCD घेऊ. राईट. आता हा जर तुमचा हा किती मिळाला तुम्हाला? 80 मिळाला. सो उरलेला हा किती झाला? हा झाला 200. सो नाव यू कॅन डू इट. सो इट्स नॉट मच ऑफ डिफिकल्ट. तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. और यू कॅन टेक, ठीक आहे, DB अपॉन. सो वी कॅन टेक, मी तर रब करतो काहीतरी जागा इथे, थोडी जागा जराशी बनवतो मी लिहायला. सो आय विल रब दिस. I'll wrap this. So what we can get now? AD divided by B, or I can take AD divided by, so I will do it like this way. AD divided by, I'll say AC is equal to, similarly PS divided by PR. AC च्या corresponding काय आहे? PR. So that way I can solve the answers. तर या ठिकाणी AD आपल्याला माहिती आहे 210 आहे. AC आपल्याला माहिती आहे, AC is 70 plus 60 म्हणजे 130 झाला. PS we know 280 divided by PR. So PR we can calculate 280 into 130 divided by 210. 0 0 मार दिया. 7 त्रिक 21, 7 चौक 28. आता तुम्हाला आता फिगर मिळेल. सो इट्स गोइंग टू बी 400 4 त्रिकम 12 1 4 1 4 520 भागिले 2. राईट.
सो 520 भागिले 3. सो दिस इज व्हॉट वी गॉट द व्हॅल्यू ऑफ पी आर. पण आपल्याला काय विचारले? आर क्यू. क्यू आर विचारले. क्यू आर म्हणजे काय करायला पाहिजे? यातून काय वजा करायला पाहिजे? वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट हाऊ मच? वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट 80. सो PQ is equal to PR, not PQ, RQ is equal to, RQ or QR is equal to PR minus PQ. So this is 520 divided by 3 minus 80. So this you'll get it 520 minus 240 divided by 3. So you'll get this answer 280 by 3. Right? 280 by 3. So 3 divide होतो का? 9 त्रिक 27. No, it cannot be divided. So this is the answer. So likewise you can calculate RS as well. So RS चं उत्तर शेवटी दिलेलं आहे. That you can go and check. So basically काय आहे की रेशो सेम आहेत. म्हणजे AD divided by AB is equal to PS, that is equal to PS divided by PQ. Even you can do DB divided by BC is equal to SQ divided by RS. That way also you can do it. इथं आपण जर लिहिलं तर DB divided by BC. तर DB च्या करस्पॉन्डिंग येते किती? SQ divided by BC च्या करस्पॉन्डिंग QR. So this we can solve easily. उत्तर आपल्याला दोन्हीचं उत्तर एकच मिळणार आहे. तर DB म्हणजे किती आहे? DB 8 आणि 7 किती आला? 150. BC how much? 70. SQ किती आला बघा? हे 280 आहे टोटल. टोटल किती आहे? 280 minus 80. So this is 200 and divided by QR काढायचं आहे. So QR will get 200 into 70 divided by 150. 50 ने डिवाइड केलं तर 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. And this is 280 by 3. So that we get the same answer what we get here. So simple आहे. Not much of difficult. थोडं थेरम माहित पाहिजे. रेशोज या साईडचे रेशोज इज इक्वल टू लेफ्ट साईडचे रेशोज. आय होप यू अंडरस्टँड दिस. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9, 10, 11, 12, 13. नेक्स्ट 5 क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.